तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, ती तारीख काय आहे, फिक्स तारीख कोणती आहे, की पैसे जमा कधी होणार आणि किती रुपये येणार, हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, पुढच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाचा संकेत समोर आला आहे. पण या अपडेटमध्ये अशी एक गोष्ट आहे, जी अनेक महिला दुर्लक्ष करत आहेत आणि यामुळेच त्या रोज बँक खाता तपासत आहेत. पण नेमकं काय आहे, ती गोष्ट नेमकी काय आहे, हे शेवटपर्यंत पहा. त्याच वेळी तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की नेमकं गोष्ट काय आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लाभार्थी महिलांना वाटत आहे की पैसे एकाच दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये जमा होतील. पण प्रत्यक्षामध्ये डी प्रणालीद्वारे निधी वेगवेगळ्या बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये रक्कम आधी दिसते, तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागते. याच कारणामुळे तज्ज्ञ लाभार्थ्यांना वारंवार बँकेत जाण्याऐवजी आधार बँक लिंक, डी आणि खात्यांची माहिती योग्य आहे का, हे अनेकदा तपासून घेण्याचा सल्ला देतात. तर आता सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे पैसे कधी जमा होणार. तर सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख सांगितली नाही. परंतु मित्रांनो, 10 तारखेच्या आसपास म्हणजे 10 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. आणि जर 10 ऑगस्टला पैसे जमा झाले नाहीत, तरी देखील काळजी करायची गरज नाही. 10 ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत, पण जर 10 तारखेला पैसे आले नाहीत, तरी देखील काळजी करू नका. कारण रक्षाबंधनच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा होऊ शकते आणि कदाचित ₹3000 देखील तुम्हाला येऊ शकतात. 1,500 ऐवजी ₹3000 देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात रक्षाबंधनच्या आसपास. त्यामुळे काळजी करू नका. त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायची तारीख तर आपण सांगितली आहे. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही वेगळे प्रश्न असतील, तर ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.